नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. बघा आमच्याकडून दिवस नाही उगवला, 6 वाजता आहेत आणि असं वातावरण आहे आमच्याकडं. छान असं वातावरण आहे. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचा दिवस म्हणावासा उगवला नव्हता आणि अगदी 6चं टायमिंग असेल त्यावेळेस मी शूट घेतलेलं आणि उठलं पहिला माझं गरम पाणी आणि अद्रकवाला गुळाचा चहा मी पीत असते. नंतर माझ्या कामाला सुरुवात होते. तर बघा अगदी सकाळची वेळ आहे. आता करीब 7 वाजले आहेत आणि 7 वाजले सुमारास असं वातावरण आहे बाहेर. बघा आज तर अजिबात ऊन नव्हता आणि आजचे व्हिडिओ खूप छान आहे. तुम्ही सुरुवातीला पाहिलं की अगदी खूप छान, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी आता बघा 7 वाजलेत आणि आता माझी सर्व कामं आटोपलेली आहेत, कारण सकाळी मुलांना शाळा असते, साहेबांना ड्युटी असते, त्यामुळं कामं माझी सकाळी लवकर होतात. बघा 7च्या दरम्यान असं वातावरण आहे आमच्याकडे. आणि इकडे माझा चहा उकळतोय, तोपर्यंत म्हटलं चला एक नजारा तुम्हाला बाहेरचा दाखवूयात. आता मी पिणार आहे चहा आणि चहा पिल्यावरती मस्त आता मी जाणार आहे दूध आणायचं. चला मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत गोट्यावरती दीड आपलं पैसे तर दूध घेतले आणि दूध घेऊन मी घरी आलेले आहे. आता इथून पुढे आपली कामं सुरू होतील. तर मी गोट्यावरूनच रोज मुलांसाठी दूध आणते, कारण की इथं बघा इथं दूध एवढं चांगलं म्हणावं मिळत नाही. कुठं पावडरचं, कुठं मिक्सवालं दूध मिळतं आणि मग ते मुलांच्या शरीरासाठी घातक असतं आणि चांगलं पण नाही. मग त्यापेक्षा दूध न पिलेलं बरं असं मला वाटतं. त्यामुळे मी गोट्यावरून सकाळचं दूध आणते आणि त्याबरोबर वॉकिंग पण होतं आणि सकाळचं चालणं म्हणा, वॉकिंग, ते गोष्टी होत राहतात, शरीरासाठी चांगलं पण आहे. त्यामुळे सकाळचं चालत चालत जायचं आणि दूध घेऊन यायचं आणि दूध आणल्यावरती राहिलेली कामं करत राहायची. आता बाहेर पूर्ण अंगणात झाडं मारून घ्यायचं आहे, कारण की सकाळचा अंधार राहतो बघा आणि सकाळची खूप कामं असतात. साहेबांचं सकाळचं ऑफिस राहतं, ड्युटी, मुलांची सकाळची शाळा राहते आणि त्यावेळेस मग एवढं सकाळचं पॉसिबल होत नाही आणि थंडी पण आहे बाहेर, म्हणून मी आता निवांत करत असते, कारण की थंडीचा मला त्रास होतो. त्यामुळे आता म्हटलं चला झाडू वगैरे आतला मारून झाला आहे, डस्टबिन बाहेर काढले, कचरावाली येईलच कचरा नेण्यासाठी. आता झाडांना पाणी घालून घेते. तर झाडांना पाणी बघा, आता थंडी हवा सुटते त्यामुळे सुकते पाणी लगेच, रोज तर पाणी घालावंच लागतं. आणि या झाडांना फुलं पण छान येतात, त्यामुळे पाणी रोज घालावं लागतं. ही रोजची आपली कामं येते. तर झाडांना छान पाणी घालून घेते. आणि आपले आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, ब्लॉग आवडत असेल, एक लाईक करायला विसरू नका. आता बाहेर बघा, बाहेर गेटच्या बाहेर सुद्धा झाडं मारते, कारण की ते पण आपलं अंगणच आहे आणि इथं पण कचरा साचतो, कारण की रोड येता जाता कचरा होत राहतो. मग मी रोज सकाळचा तिथं पण झाडू मारत असते आणि तो कचरा भरून टाकायचा, कारण की आपलं अंगण स्वच्छ असेल तर ना घर छान दिसतं. आणि मला सवय येते की सगळे आपलं अंगण घरदार सगळं स्वच्छ करायचं. आणि सकाळची सर्व कामं माझी आवरली होती, फक्त ही आता झाडू पोछा पाठीमागं राहिलेला. बाकी मुलं पण मुलांचं शाळेचं वगैरे सर्व आवरलं होतं. तर हे सगळं कचरा भरून घेते मी. आणि हे असं आमचं छान असं आमचं घर आहे, तुम्ही पाहताय. तर तुम्हाला याचा होम टूर पाहायचा असेल तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये तुम्हाला मी होम टूर नक्की दाखवेल. आणि आम्ही एवढं म्हणजे पुण्यासारख्या सिटीमध्ये आमचं घर आहे आणि अगदी चाळीतलं घर आहे. तर ते कसं आहे कसं नाही तुम्हाला मी दाखवेलच. जर तुम्ही कमेंट केली तर त्याचा होम टूर घेऊन येईल. आणि इकडे बघा सकाळचं छान असं वातावरण, कारण सकाळचं एवढं बाहेर कोण नसतं आणि छान वाटतं सकाळचं वातावरण. आणि थोड्या वेळात बघा ऊन येतं, सूर्य उगवायला सुरुवात झाली, दिवस उगवला आहे, पण आमच्याकडे अजून ऊन आलं नव्हतं. थोडंसं झाडाच्या आडनं बिल्डिंगच्या आडनं ऊन येत नाही, तर ऊन पण येईल आता छान. आणि सगळा कचरा मी लावला आहे, कारण की कचरावाली येईल तेव्हा तो कचरा रस्ता झाडून नेल्याबरोबर तो कचरा पण बसून जाते. आणि आमच्या गल्लीमध्ये भरपूर सारी कुत्री आहेत. तेवढ्यात गडबडीमध्ये आला भाजीवाला, तर म्हटलं चला भाजी पण घेतली सकाळची गडबडीमध्ये. आणि कसं मुलांच्या डब्यांना वगैरे भाज्या लागतात आणि दारावरती भाजीवाला येते तर कशाला बाहेर जायची गरज आहे ना. मग दारावरती भाजीवाला आलता, मग भाजी घेतली. आणि आता म्हटलं पूजेसाठी फुलं काढून घ्यायची होती, तर देवपूजेसाठी फुलं काढून घेते आणि देवपूजा करते. देवपूजा करायची मला.
आणि देवपूजा केली आणि ही छोटीला स्कूलमध्ये सोडायला आली. तिची आज एक्झाम होती, तर म्हटलं तिला स्कूलमध्ये सोडून ये. तर ही आपली आजची देवपूजा अशी या प्रकारे झालेली आहे. आणि आजपासून मला सेवा सुरू करायच्या होत्या. आणि तो ग्रंथ आहे ना, गुरुचरित्र ग्रंथ, तो ग्रंथच माझ्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. तर दत्त जयंतीनिमित्त मी काय सेवा सुरू करणार आहे. त्याचा माझा सेवेचा आजचा पहिला दिवस आहे. पण तो ग्रंथ माझ्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही, तर मी संध्याकाळी करणार आहे ती सेवा. तर त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी जर शेअर करू शकले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल, नाही तर मग संध्याकाळी सेवा मी तर करणार आहे. तुम्ही पण कोणत्या सेवा करता का? करणार असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. केस धुतले आणि केस ओले होते आणि बघा थंडीचे दिवस आहे, आमच्याकडे भरपूर थंडी पडली. आणि थंडी म्हटलं की मला चहासारखा असतोच. आणि केस थोडेसे पाठीमागनं अजून ओले, तर बाहेर ऊन आले, तर उन्हात मी एक छान खुर्ची टाकून बसणार आहे. उन्हाला छान चहा पिण्याचा मस्त आस्वाद घेणार आहे उन्हाला. चला माझ्यासोबत. पाठीमागून बघा ऊन येते, म्हणून उन्हाकडे पाठ करून केस सुकवण्यासाठी बसले. तर म्हटलं चला इथं थोडासा चहा पिऊन घेते. मला उन्हाळा असं कोवळ्या उन्हाला बसून चहा प्यायला खूप आवडतं. मला म्हणजे काय माहीत पहिल्यापासून खूप आवडतं. त्याच्यामुळे मी जेव्हा बी ऊन असा मोका भेटेल चहा प्यायचा, मी नेहमी चहा पित असते. थंडीच्या दिवसामध्ये तर चहा पिऊन झाला. चला राहिलेली कामं बघूयात. नक्की आता मनी प्लांट बघा. मनी प्लांट लावायचं तुम्हाला. हे तर आमच्यातून बघितलं की पुढं अगदीच दारात भरपूर सारं पसरलं आहे, पूर्ण गेट माकलं आहे त्या मनी प्लांटनं. त्यातलीच एक म्हटलं फांदी तोडून आपल्या किचनमध्ये लावायची होती मला, कारण किचनमध्ये पण थोडंसं ऊन येतं, तर म्हटलं तिथं पण लावूया. छान वाटतं किचनमध्ये. आणि शुभ झाड असतं म्हणे ना मनी प्लांट, तर मग म्हटलं थोडीशी कांडी कट करून घेतली. आणि जी बॉटल दिसते तुम्हाला, ते नारळ पाणी बघा, आमच्याकडे असं कॅन्टीनमध्ये नारळ पाणी मिळतं असं बॉटलमधलं. तर मग ती बॉटल खाली झाली आणि ती दिसायला पण छान हिरवीगार होती ना बॉटल. म्हटलं छान, म्हणून ती मी बाहेरचा कवर नाही काढला. मग ह्याच्यामध्ये ती फांदी टाकली, पाणी ओतलं आणि छान आता खिडकीत ठेवून देणार आहे. तर बघूयात हे फुटतंय का नाही, येतंय का नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या काही छानशा व्हिडिओसोबत.